नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीमुळे ठाणे शहरामध्ये नेहमीपेक्षा दुप्पट वाहतूक घोडबंदर रोड मार्गे मानकोली नाक्यापर्यंत जात आहे। त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचं चित्र सध्या दिसून येत आहे। याचा थेट फटका रुग्णवाहिकांना देखील बसला आहे। आज देखील सकाळच्या सुमारास काही रुग्णवाहिका या रस्त्यावर अडकून पडल्या होत्या। या रुग्णवाहिकांमधल्या पेशंट्सना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं चित्र आहे। दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे मुंब्रा परिसरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत। ठाणे शहरापर्यंत पोहोचण्यासाठी मुंब्रावासियांना हा रस्ता फास्ट रस्ता आहे। मात्र सध्या या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंब्रावासीय देखील मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत। तर दुसरीकडे कल्याणकडे जाण्यासाठी नाशिककडे जाण्यासाठी नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळतं आहे। गेले 4 ते 5 दिवस सातत्याने हा संपूर्ण प्रकार सुरू आहे। या संदर्भात वाहतूक शाखेने अधिकाधिक काळजी घ्यायला हवी असं नागरिकांचं म्हणणं आहे। ठाणे कल्याण रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना देखील बसला आहे। आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत यांचा ताफा या रस्त्यावर अडकला होता। त्यामुळे जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पायपीट करत त्यांनी आपला मार्ग काढला होता। हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, त्यांनी वाहतूक कोंडीला टोल नाका देखील जबाबदार असल्यामुळे स्वतः त्या ठिकाणी उभं राहून विना टोल वाहनं सोडली आणि या वाहतूक कोंडीला फोडण्याचा प्रयत्न केला। मला त्रास झाला आहे, तसाच त्रास इतर प्रवाशांना देखील झाला आहे। हायवेवर साधं शौचालय देखील नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यामुळे नागरिकांनी विधीसाठी जायचं कुठे असा सवाल देखील यावेळेस आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत यांनी केला आहे। तशी मला गैरसुविधा झाली, तशी इतर लोकांना देखील गैरसुविधा झाली आहे। या रोडवरती कोणत्याही प्रकारचं टॉयलेट्स नाही आहे। त्यामुळे लोकांना जर नैसर्गिक विधीसाठी कुठे जायचं असेल, विशेषतः महिलांना, ही व्यवस्था देखील करणं अत्यंत आवश्यक करणं हा राईट टू सी हा महिलांचा अधिकार आहे। नाही, हा मुद्दा निश्चित हेवी व्हेकल्सनी कधी एंट्री घ्यावी आणि कधी त्यांना एक्झिट द्यावी या विषयावरती देखील मुख्यमंत्र्यांनी। समाजरत्न श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे शहरामध्ये अवयवदान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले होते। गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाबाबत जनजागृती होऊ लागली आहे, मात्र आजही या संदर्भात योग्य तो प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे अवयवदानाच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून या रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी सांगितलं। यावेळी श्री मगनबाई ठक्कर हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये नाही, भारतमध्ये याचा प्रचार होवे आणि संदेश होवे याच्यासाठी आपण आपले शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षकाला मात्र विद्यार्थी पण किती 4000 आहे म्हणून ते लोकांना दाखवण्यासाठी नाही, पण लोकांना दाखवायला पाहिजे की ह्याची संदेश तुम्ही घ्या आणि ह्याच्या जे तुमच्याकडे अवयदान देवाने दिलेलं आहे ते अवयदानच्या जर दुसऱ्याला दिलास तर तुम्हाला पुण्य मिळेल। आज अवयवदानासाठी मोहीम संपूर्ण भारतामध्ये पुढे जावी आणि त्याच्या लोकांना लाभ व्हावा हा आमचा एकच मकसद आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। गेल्या काही वर्षांपासून ठाणेकर नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं नव्हतं, मात्र आता पुन्हा एकदा बिबट्याने ठाणेकर नागरिकांना दर्शन द्यायचं ठरवलं आहे।
ठाणे शहरातील गॅलेक्सो कंपनीच्या आवारामध्ये बिबट्याचं दर्शन या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाला झाल्यानंतर काल उपवन संरक्षक किशोर ठाकरे यांनी या भागाची पाहणी केली। त्यावेळेस तिथे बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले कारणाने या ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। गेल्या काही वर्षांपासून गॅलेक्सो कंपनीचं काम बंद आहे, त्यामुळे इथलं संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे। त्यातच हा बिबट्याचा अधिवास देखील आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणावरून जवळच असल्याकारणाने बिबट्याचा वावर इथे असण्याची शक्यता आहे, असं उपवन संरक्षक किशोर ठाकरे यांनी सांगितलं आहे। या बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी 4 ट्रॅप कॅमेरे लावले असल्याचं देखील श्री ठाकरे यांनी सांगितलं आहे। मात्र नागरिकांनी खबरदारी बाळगावी अशी सूचना देखील श्री किशोर ठाकरे यांनी केली आहे। 19 डिसेंबर 2015च्या ठरावानुसार छत्रपती शिवाजी रुग्णालय आणि ठाणे शहरातील इतर 5 ठिकाणी डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा ठराव करण्यात आला होता। मात्र हा ठराव होऊन तब्बल 8 ते 9 महिने उलटले तरीही ठाणे महानगरपालिकेच्या या 5 डायलिसिस केंद्रांना अद्यापपर्यंत मुहूर्त सापडलेला नाही। या संदर्भात आता थेट महापौरांनी लक्ष घातलं आहे। महापौरांनी थेट महापालिका आयुक्त संजू जायस्वाल यांना एक पत्र लिहिलं आहे। या पत्रामध्ये महानगरपालिकेने केलेल्या ठरावांचा आदर का केला जात नाही असा सवाल करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे ही 5 डायलिसिस केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत असे आदेश देखील महापौरांनी दिले आहेत। शहरातील नागरिकांना डायलिसिसचा फायदा व्हावा, त्याचप्रमाणे त्यांना अल्प दरामध्ये डायलिसिस करता यावं या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने हे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार होते। मात्र डिसेंबरमध्ये हा ठराव झाला, आज सप्टेंबर उजाडला तरीही अद्यापपर्यंत हे डायलिसिस केंद्र सुरू का होऊ शकले नाहीत असा सवाल महापौरांनी केला आहे। किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर। हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा। केवळ 1 महिन्यांची थेरपी, USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन। केअर वेलनेस EECP सेंटर। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। उल्हासनगर येथील बांधकाम व्यावसायिक सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयात 11 जुलै रोजी सुरेश पुजारी टोळीच्या गुंडांनी अंधाधुंद गोळीबार केला होता। सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी अथवा मृत्युमुखी पडलं नव्हतं। या प्रकरणी यश उर्फ पप्या उर्फ रमेश भीमराव पाटील, विजय प्रकाश सुंदर पुजारी आणि दयानंद नारायण अमीन उर्फ पुजारी या तिघांना खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री NT कदम आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने अटक केली आहे। हे तिघही त्यांच्या इतर साथीदारांसह काही उद्योगपती आणि व्यावसायिकांची माहिती सुरेश पुजारी याला पुरवत असत असं तपासात अंती निष्पन्न झालं आहे। यश पाटील याच्याकडून 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुस तर विजय प्रकाश पुजारी याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस पोलिसांनी हस्तगत केली आहेत। तपासात मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारी टोळीतील या संदर्भातील अन्यही काही शूटर्सची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे। सुरेश पुजारी त्याच्या साथीदारांना केलेल्या कामाच्या मोबदल्यात खर्च करता, त्याचप्रमाणे शस्त्रसाठा आणण्याकरता आंगडिया आणि हवाला या माध्यमातून पैसे पुरवत असे अशी देखील माहिती उघड झाली आहे। कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण रुजवलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। कर्मवीर भाऊराव पाटलांची 128वी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन मोरे यांच्या पुढाकाराने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या 128व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केलं। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयातील शिक्षक त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन जवळपास 100 बाटल्यांचं रक्त संकलन केलं। भाऊराव पाटील यांची आज 128वी जयंती साजरी होत आहे ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये। आज अण्णांचा वसा घेऊन ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज सुद्धा कार्यरत आहे। विद्यार्थी सर्व एकत्र येऊन विद्यार्थी मग कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे NSSची विंग आणि इतर कॉमर्सचे, अकाउंटिंग, फायनान्सचे, बँकिंग, इन्शुरन्सचे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन स्वेच्छेने आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प चालू केलेला आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820929420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।